चला तर मंडळी, आज आपण छान अशी अख्खा मसूरची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंग असे काही थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे. छान भाजल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. तो कांदा छान तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये भाजलेल्या खोबरं, लसूण आणि आलं आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट करून त्यामध्ये घालून घ्यायची. छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये आपले सुके मसाले घालायचे. मग त्यामध्ये असेल लाल तिखट असेल, घरची आपली चटणी असेल म्हणजेच कांदा लसूण चटणी असेल, त्याच्यानंतर मग गरम मसाला असेल, मॅगी मसाला असेल, तर असे मसाले घालून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून तो मसाला शिजवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये भिजवून घेतलेली मसूर घालून घ्यायची. छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं दाटसर करायचं तेवढं पाणी घालून घ्यायचं. छान शिजवून घ्यायचं. माझ्याकडे इथं सुकलेली कोथिंबीर आहे बरं. चला तर आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.